हॅलो मैत्रिणींनो, चला जाऊया ना मेहंदी आणि स्वातंत्र्य दिन यांचं अतूट नातं अनुभवायला. आता म्हणाल मेहंदी आणि स्वातंत्र्य दिन यांचं नातं काय? ऐका तर मग. स्वातंत्र्य दिन आपला राष्ट्रीय सण, शालेय जीवनातला जल्लोष आणि उत्साहाचा दिन. 15 ऑगस्ट जवळ आला की आईच्या मागे नवीन गणवेश, फुलांची वेणी आणि रिबीन घ्यायसाठी टुनटुन लावायचं आणि त्यातल्या त्यात हाताला मेहंदी तर हवीच. मग काय मैत्रिणी ओटा खचून मेहंदीच्या झाडांची पाने चर चर बुरायला लागायचो. बालपणी तोडणं कुठलं, बुरणं नाही तर ओरपणं आमच्या भाषेत बरं का. मग पाट्यावर वाटायच्या आधी मेहंदी लाल चुटूक रंगावी म्हणून त्यात चिमणीची विष्ठा. ऐक ग, आता हे कोण सांगितलं हे नका विचारू बरं. ते ज्ञान आपोआपच आलेलं आहे पसरत पसरत. चिमणीची विष्ठा, काच, चुना आणि बांगडीची कास सुद्धा वाटायचं. आणि मग ती पाने मुठीत बांधून त्याला एखादं छान कापड रात्रभर बांधून ठेवायचं. सकाळी हात लाल चुटूक. मग काय आनंद गगनात मावण्याचा. मग शाळेत एकमेकींचे हाते बघण्याची स्पर्धा. पुढे काळ सरकत गेला आणि मेहंदीची पूड बाजारात मिळायला लागली. ती भिजवून झाडणीच्या किंवा माचीसच्या काडीने हातावर छान नक्षी काढायला सुरुवात केली. काही कालावधीनंतर प्लॅस्टिकच्या पिशवीत दूध मिळायचं. त्या पिशवीचा कोण करून त्याला टाचणी टोचून किंवा त्याला सेलोटेप लावून त्याची पुंगळी बनवायची. त्याच्यात मेहंदी भरून मग छान नक्षीकाम आणि वाटेल ती डिझाईन काढायची. पण पुढे तो हात रात्रभर ठेवायला कंटाळा यायचा. मग काय, 1 तासात रंगणारी मेहंदी कोणती, तिचा शोध लागला. तो कसा बघा. आता मी सध्या ही मेहंदी तव्यावर करताय, पण आधी आम्ही एक टिनपटाचा डब्बा मिळायचा दुधाचा. दूध पावडर मिळायची. त्या टिनपटाच्या डब्यात 1 चमच साखर आणि 1 चमच पत्ती आतून टाकायची आणि मध्ये छोटी वाटी ठेवायची आणि वरून पाण्याने भरलेला लोटा ठेवायचा आणि कमी आचवर 10 मिनिटं गॅसवर ठेवायचं आणि वाफेचं पाणी त्या वाटीमध्ये जमा व्हायचं. जास्तीत जास्त अर्धा चम्मच वगैरे जमा व्हायचं आणि मग त्यात कुंकू टाकून मस्त मेहंदी लावायची. मी लावते तशी. 1 तासात बोटं लाल चुटूक. माझ्याकडे आता सध्या टिनपट नव्हतं. छान तव्यावर करते, पण ते टिनपटातच करायचं कारण पूर्ण भांडं खराब होतं. ही मेहंदी आजच्या केमिकलच्या मेहंदीपेक्षा खूप बरी असते. परंतु आता तर रेडीमेडचे कोणच मिळायला लागले. काम अगदी सोपं झालं. परंतु कुंपणं गेली, मेहंदीची झाडे गेली, पाण्याचा सुगंध आणि पानाचा स्पर्श आणि पानांना वाटता वाटता येणारा केशरी रंग, शौर्याचं प्रतीक. या रेडीमेडच्या जगात सारं हरवून गेलं. पण आमचा उत्साह बघा ना, बघताय ना माझ्या लेकरांची कला. कसा वाटला केशरी उत्साह? तुमच्याही आठवणी छान लालचुटूक झाल्या असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. येते पुन्हा हिरवा रंग घेऊन.